संजय राऊतांसह आदित्य ठाकरेंवर हक्कभंग प्रस्ताव आणणार। सामनामध्ये शिंदे गटाचा चोर मंडळ उल्लेख केल्यानं राम कदम आक्रमक, तर हक्कभंग आणण्याचं काम सुरू। शंभूराज देसाईंची प्रतिक्रिया। हुकुमशाही घराणेशाहीचा पराभव, मुख्यमंत्री शिंदेंचा हल्लाबोल, तर गोगावलेंची याचिका फेटाळली। अध्यक्षांवर दबाव होता का या संदर्भात चर्चा करणार असल्याचं वक्तव्य। घराणेशाहीचा आरोप करता मग श्रीकांत शिंदेंची ओळख काय? राऊतांचा शिंदेंवर पलटवार, तर नार्वेकरांचा निकाल मॅच फिक्सिंग करून आल्याचं देखील वक्तव्य। विधानसभा अध्यक्षांचा निकाल कायद्याला धरूनच, कायदा समजत नसलेल्यांकडून टीका आणि आरोप। फडणवीसांची प्रतिक्रिया। निकालाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात जाणार। पुढील न्यायालयीन प्रक्रियेसाठी आज अनिल परब सिब्बल यांच्यासोबत चर्चा करणार, तर ठाकरेंच्या आमदारांच्या अपात्रतेसाठी शिंदे गटही कोर्टात जाणार। भाजपच्या मोठ्या नेत्याचा ऐकून नार्वेकरांचा निकाल, सेना आमदार अपात्रतेच्या निकालावरून रोहित पवारांची टीका। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची आज वार्षिक सर्वसाधारण सभा। शरद पवार आणि अजित पवार सभेनिमित्त एकत्र येणार होते, मात्र दादांनी सभेला जाणं पुन्हा एकदा टाळलं। इतर कार्यक्रमांमुळे दादा बैठकीला येणार नसतील। शिंदे फडणवीस अकार्यक्षम असल्यानं दादांना राज्य सांभाळावं लागतंय, रोहित पवारांचा टोला। शिंदे आणि फडणवीस अकार्यक्षम आहेत, तर तुमची कामं घेऊन काय येता? मंत्री शंभूराज देसाईंचा रोहित पवारांवर पलटवार। मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी 15 जानेवारीपासून सर्वेक्षणानंतर आठवड्याभरात माहितीचं वर्गीकरण आणि दुरुस्ती करणार। रोहित पवारांविरोधात कायदेशीर कारवाई करणार। तलाठी भरतीतील वसुलीच्या आरोपांनंतर विखे पाटला आक्रमक, तर कारवाई करायची असल्यास करा, रोहित पवारही प्रत्युत्तर। उद्यापासून 14 जानेवारीपर्यंत पुण्यात तिसरी आंतरराष्ट्रीय साखर परिषद। 27 देशातील शास्त्रज्ञ उपस्थित राहणार, शरद पवार यांची माहिती। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये नवाब मलिकांना दिलासा। नवाब मलिकांना 6 महिन्यांचा वैद्यकीय जामीन मंजूर। लालकृष्ण अडवाणी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेला उपस्थित राहणार, विश्व हिंदू परिषदेची माहिती।